लक्ष्मीम अनपगामिनी. चंद्रा आम्हाला काय सांगते, चंद्राप्रमाणे आहे. आम्हाला मात्र लक्ष्मी कशी हवी असते, चुटकी वाजवली की लक्ष्मी करून त्या चंद्रा जशी ती आदिमाता शांतपणे पूर्णत्वाला नेते आयुष्यामध्ये. आणि नंतर भिकारी करते नाही, तो अमावास्या भिकारीपणा नाही आहे. चंद्र जाक्षजागी आहेच, पण त्याचा कुठला भाग दाखवायचा आणि कुठला भाग दाखवायचा नाही, मनुष्यासाठी चंद्र आहे. चंद्र काय नाहीसा होत नाही अमावास्येमध्ये आयुष्यामध्ये. आणि त्याच्याऐवजी मग त्या प्रकाशाच्या ऐवजी हजारो लाखो चांदण्या कशा आणायच्या. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतातच, अगदी आर्थिक बाबींपासून ते शारीरिक बाबींपासून ते सामाजिक जीवनापासून अनेक गोष्टीमध्ये चढउतार असतात. पण या चढउतारामध्ये धक्के नाही बसत. पण आम्हाला सगळं कसं हवं असतं, सुख हवं असेल, धक्के नाही हवं असतं. सुख कसं असतं, पटकन. पैसा कसा मिळाला पाहिजे, चटकन. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगून सुद्धा आपले लोक अजूनही नानॅ स्कीम्समध्ये पैसे अडकवत राहतात. दिस इज अगेन्स्ट निसर्गाच्या, अगेन्स्ट नॅचरल लॉज. निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध आहे, बायोलॉजीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. पण आम्ही ह्याच्या मागे जातो. आणि मग आम्हाला हवे कोण असते, अनपगामिनी लक्ष्मी. पण येते कोण, ज्येष्ठा अलक्ष्मी. आणि लक्ष्मीचीच मोठी बहीण असणारी अलक्ष्मी म्हणजे अवदसा. ती कुठे मागे ती पैसा घेऊन येते आणि पाहिजे तेव्हा निघून जाते. लक्ष्मीने जायचं ठरवलं तरी तुम्हाला एका क्षणात भिकारी करून जात नाही. तुम्हाला एक धक्का मारते, सावध हो. दुसरा धक्का मारते, सावध हो. तिसरा धक्का मारते, सावध हो. तरी आम्ही शहाणे नाही झालो तर मग अमावास्या येणारच आयुष्यात, हे लक्षात ठेवा.